हिंगोलीत शेतकऱ्याला मिळाला न्याय। ग्राहक मंचाने विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी 9% व्याज देण्याचे आदेश दिले। राज्याला औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी केंद्राकडून 4.40 कोटी रुपयांचं अनुदान। शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। कपाशी मक्यावर रोगराई व किडींचा कहर, वेळेत फवारणी करून शेतकऱ्यांनी सतर्कता घ्यावी असा कृषी विभागाचा इशारा। धाराशिवमध्ये 200 हेक्टरवर बोगस बियाण्यांमुळे उगमच नाही। शेतकरी ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत। ई-नॅम पोर्टलवर ऊस, जर्दाळू, आंबा, शाही लीची, मरचा तांदूळ, कतरणी तांदूळ, मगही पान आणि बनारसी पान ही 7 नवीन कृषी उत्पादने समाविष्ट। जुलैमध्ये वाढत्या नफ्यासाठी शेतकऱ्यांनी ही 3 भाजीपाला लागवड करावी: कारली, राजगिरा आणि टोमॅटो। नैसर्गिक शेतीसाठी राज्याकडून पूर्ण अनुदानित योजना शेती गटांद्वारे जैव निविष्ठा उत्पादन, एकाकी शेतकऱ्यांसाठी 2 हेक्टरीपर्यंत लाभ। भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसाठी पाणी व्यवस्थापन, पक्षी थांबे आणि सामूहिक मोहीम आवश्यक, कृषी विभागाचा सल्ला। मिरची पिकावर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी व जैव उपायांनी संरक्षण करावं असा कृषी तज्ञांचा सल्ला। मसाल्याची राणी काळी मिरी लागवडीनंतर 3ऱ्या वर्षी उत्पादन सुरू आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये गोमूत्र फवारणीचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे।